देव बरें करो. आज तुमका गोव्याची खरी चव दाखयताच. अहो, गोव्याची भाषा जेवढी गोड आहे ना, तेवढाच गोवा पण गोड आहे हो. गोवा म्हणजे आपलं काय आठवतं? अथांग समुद्र किनारा आणि प्रामुख्याने तिथले मासे. खवय्यांचं स्वर्गच हो. तर हे खवय्यानो, मी सौमिल आणि आज आपण बनवायला शिकणार आहोत गोवन फिश करी. तर लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी ओलं खोबरं, धणे, जिरं, लसूण, चिंच, हिरवी मिरची, आगळ, त्रिफळा, हिंग, हळद आणि साठवणीचा घरगुती मसाला जो आपल्या स्वतःच्याच ब्रँडिंगचा आहे. आणि फिश मी पापलेट वापरले. तुम्ही कोणताही फिश वापरू शकता, काटेवाला पण चालेल. तर आता आपण कृती बघूया. सर्वप्रथम आपलं फिश व्यवस्थित क्लीन करून त्याला पीसेस करून घ्यायचे आणि आपण त्याला आता मॅरिनेट करणार. थोडीशी हळद, मीठ आणि आगळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. चांगलं मसाला लावून घ्यायचे आणि एक थोडा वेळ साईडला झाकून ठेवायचं. हे आपण थोडा वेळ झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण वाटून घेऊया. हे फोडणीत घालणं साहित्य फक्त आपण बाजूला करूया. हिरवी मिरची आणि त्रिफळ, बाकी सगळं आपल्याला वाटणात घ्यायचे. हे सगळं एकत्र करायचं. जास्त बारीक नाही वाटायचे आपल्याला. घट्टसर असं थोडं पाणी घेऊन ते वाटून घ्यायचे. तर आता वाटण आपलं रेडी झालंय. पाट्यावर मस्तपैकी बारीक वाटून घेतले. तर आता पुढचे प्रोसिजर बघूया. आपण गॅसवर पातेले ठेवले. त्यात आपण घालणार आहोत खोबरेल तेल. कारण गोवन डिश आहेत ना, सगळं खोबरेल तेलात बनतं, स्पेशली फिश करी. तर आपण खोबरेल तेल टाकून दिले. तेल आता गरम झाले. त्यात आपण त्रिफळ टाकून घेऊ. नंतर लसूण, थोडंसं कढी. लसूण जास्त आपल्याला लाल नाही करायचे. ही टिप नेहमी लक्षात ठेवा. लसूण फिशच्या कुठल्याही डिशेसला बिलकुल करपवायचं नाही. आता कडवटपणा येतो त्याला. आपण इथं वाटण टाकून घेऊ. वाटण चांगलं तेल सुद्धा पण आपल्याला परतायचं. कारण या सगळे आपण पदार्थ वापरले सगळे कच्चे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला चांगले तेलात परतून घ्यायचे. वास इतका सुंदर येतो ना. तेलात जेव्हा मसाले आणि आपलं सगळं वाटण जे परतलं जाते, सुरेख वास, सुरेख. आत्ताच तोंडाला पाणी सुटल्याने झाले. त्या वाटणाला चांगला तरी आले, तेल सुटले झालं. त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया. आपण ऑलरेडी टाकलेलं आहे याच्यामध्ये, पण थोडं आपलं फोडणीत पण टाकायचं. यात आपण वापरलेला साठवणीचा मसाला प्लस स्पेशल मसाला आहे. घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले तुम्हाला ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. वाटण चांगलं परतून झाले. त्यात आपण पाणी टाकून घेऊया. पदार्थाची चव टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा. ही टीप नेहमी लक्षात ठेवा. एकदा पाण्याला उकळी आली की आपल्याकडे मॅरिनेटेड फिश टाकून घ्यायचे. त्याला छान उकळी आली आता आपण मासे टाकून घेऊ. गॅस बारीक करायला. याला एक उकळी आली की मीठ टाकून घ्यायचं आपल्याला.
आणि एक्स्ट्रा किकसाठी हिरवी मिरची. ह्याला जास्त ढवळायचं नाहीये, माशाला शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे हलवायचं पण नाही आणि बिलकुल नाही. एक अगदी 2 मिनिटं फक्त उकळून द्यायचं आणि गॅस बंद करायचा. तर आपली गोवन फिश करी रेडी झालेली आहे. एवढी झणझणीत झाली ना, मस्त झाली एकदम. मी नक्की याला ट्राय करा. तर आपण याला प्लेटिंग करून घेऊ. अतिशय सोप्या पद्धतीची गोवन फिश करी पण खायला तितकीच रुचकर तयार झालेली आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. पण लक्षात असू द्या, आरोग्यम धनसंपदा.